नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती डबल नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लगेच करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका. कारण आता मंजूने पुरा मॅडमच्या थोबाडीत मारलेले आहे गुंडा बनून. तर मित्रांनो, आता फक्त का बरं तर सत्याला खोट्या गुन्ह्यामध्ये शामील म्हणजे खोट्या गुन्ह्यामध्ये आपल्या सत्यावरती पुरा मॅडमने केस केली होती. तर मंजूने गुंडा बनून आपल्या पुरा मॅडमच्या तोंडामध्ये मारलेला आहे, सिनियरच्या तोंडामध्ये मारून ते सिनियरला म्हणलेले आहे, तू कितीही प्रयत्न कर सत्याला केसमध्ये अडकवायचे, पण मी सत्याला केसमध्ये अडकू देणार नाही, असं असं मंजू पुरा मॅडमला म्हणते. तर पुरा मॅडम म्हणते, तू एवढी काय आकडते, तुला एवढा काय विश्वास आहे सत्यावरती? ती म्हणते, विश्वास नाही, आपल्या दोघांचं नातं असं आहे ना, तर ते नातं कोणालाच समजू शकणार नाही. कारण मित्रांनो, आता या पुरा मॅडमने सगळं काही जबरदस्त प्लॅन करून आणि सत्याला अडकवलं होतं. तर ही पुरा मॅडमचं अडकवताना असा गुन्हा दाखल केला आणि एकमेकांच्या खूप जवळ असं सत्य आणि मंजू एकमेकांच्या खूप जवळ असते, ते एकमेकांचा आधार आहे. तर मम्मी साहेबांच्या विरोधात जाऊन मम्मी साहेबांना सत्याला पूर्वा पाटील मॅडमच्या नादी लागण्याचा सल्ला देतात आणि त्यांना वाटते की पूर्वा पाटील त्यांच्या मुलाच्या जयदीपच्या आयुष्यात समस्या निर्माण करत आहे. पूर्वा पाटील यांची खेळणी पूर्वा पाटील यांनी जयदीप आणि बलमा यांचं नाव एकत्र करण्यात गुंतवले आहे, ज्यामुळे सत्या आणि त्यांच्या कुटुंबात तणाव निर्माण झालेला आहे. पूर्ण पाटील मंजूला गमावण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये फायलेशी छेडछाड करत असतात. हे सर्व या तांत्रिक संघर्षातील महत्त्वाचे वळण आहे. तर मित्रांनो, जेव्हा बलमा जयदीप पाटील हे घराबाहेर पायरा देते असते तेव्हा ते झोपी जातात. तर तेवढ्यामध्ये मंजू आपली पूर्वा पाटील जाऊन फाईल बदलून ठेवते आणि तिथल्यात बाहेर पडते. पाटील तिथून बाहेर पडते आणि तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ती सर्व फाईलची अदलाबदली करते, जेणेकरून ती मंजूला ह्या प्रकरणात सहजपणे अडकू शकेल. जेव्हा बलमा आणि जयदीप पूर्वा पाटील हिच्या घराबाहेर पहिरा देत होते असते तेव्हा झोपी जातात. संधीची फायदा घेऊन पूर्वा पाटील तिथून बाहेर पडते आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये जाते. तिथे जाऊन ती सर्व फाईलची अदलाबदली करते, जेणेकरून ती मंजूला या प्रकरणी सहजपणे अडकू शकते. तर सत्या किचनमध्ये बसून मोठ्याने गाणे गात असतात. तर अचानक मम्मी साहेब तिथे येते, त्यामुळे सत्या खूप घाबरतो. त्याला वाटते नव्हते की मम्मी साहेब इथे येतील, त्यामुळे ते पाहून तो घाबरला आणि वाघ मारे, बघा इथं मम्मी आलेलं आहे, तुम्ही सर्व काहीतरी करू शकता, कारण असं सत्या मंजूला म्हणतो. जेव्हा बलमा जयदीप पूर्वा पाटीलच्या घराबाहेर पेरा देतात, मम्मी साहेबांनी मंजूला सत्याचे रात्री वेळीच टेरेसवर गप्पा मारताना व्हिडिओ काढला होता, जे सत्याने हे पाहिलं आणि मम्मी साहेब तो मोबाईल घेऊन खाली पळाल्या. तेव्हा रागाच्या भरात सत्याने मोबाईल फोडून टाकला. तर मम्मी साहेबाने मंजूला आणि सत्याला रात्री टेरेसवर गप्पा मारताना पकडलं. मोबाईल घेऊन खाली पळाल्या. तेव्हा सत्याने रागाच्या भरात मोबाईल फोडून टाकला. कारण सत्याला ही गोष्ट कोणालाच माहीत होऊ द्यायची नव्हती. कारण सत्य आणि मंजू हे टेरेसवर गप्पा मारत होते आणि मम्मी साहेबांनी गुपचापमध्ये व्हिडिओ येऊन काढला. तर मम्मी साहेबांनी सत्याच्या वागण्याबद्दल काळजी वाटते, कारण सत्याने पूर्वा पाटील मॅडमच्या विरोधात जाणे आणि रेडवडच्या नादी लागणे आणि मम्मी साहेबांना मान्य नाही, म्हणून त्यांनी सत्याला पूर्वा पाटील मॅडमच्या विरोधात जाऊन त्यांना त्रास देण्यास सांगितले होते. त्यानंतर सत्य आणि मंजू एकमेकांच्या खूप जवळ असल्याचे पाहून आणि त्यांचे नाते मम्मी साहेब